Energy Academy. Best is not enough. नमस्कार मित्रांनो, अभ्यासाची आजकाल पद्धतच बदललेली आहे. तुम्हाला हे कळालं असेल की 12वीच्या मार्कांना आता 0 किंमत आहे. म्हणजे सगळं काही ग्रॅज्युएशन म्हणजे पुढे जे तुमचं करिअर होणार आहे त्याची जी पहिली पायरी असणार आहे ग्रॅज्युएशन, त्याच्यासाठी तुम्हाला सीईटी द्यावी लागणार आहे. मग ते बीबीए असो, बीसीए असो, बीबीएम असो, बीएमएस असो, ह्या सगळ्या कोर्सेससाठी आता सीईटी कंपल्सरी आहे. मग आता मुलांची पद्धत काय असते, तर सिलेबस या सीईटीचा रँडमली डाउनलोड करणं, मिळतील त्या रिसोर्सेस मधून अभ्यास करणार. आयदर ते युट्यूब रिसोर्सेस असू शकतात किंवा कुठे क्लास लावला असेल तर त्याच्या गायडन्स खाली तुम्ही अभ्यास करणार आणि त्यानंतर तुम्ही सीईटी अपियर करणार. मेरिट डिसाईड होईल. मेरिटच्या अकॉर्डिंगली तुम्ही एक लॉजिक लावणार आणि त्या पद्धतीने कॉलेज कॅप राऊंड प्रोसेस म्हणजे ऍडमिशन मध्ये ते काही तुम्ही कॉलेजेस चूज करणार आणि तुम्हाला कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळेल, पण ते तुमच्या मेरिट प्रमाणे मिळेल. तुम्ही कुठलाही गोल डिसाईड केलेला नसेल. मित्रांनो, ही पद्धत अत्यंत चुकीची आहे. जर आपल्याला माहिती आहे की 2024 मध्ये ही पहिल्यांदा परीक्षा झालेली आहे, तर मागच्या वर्षाचे कट ऑफ ऑलरेडी आलेले आहेत. आपल्याला कळतं की आपल्याला ऍडमिशन कुठे घ्यायचंय. समजा तुम्हाला पुणे शहरामध्ये घ्यायचंय, मुंबईत घ्यायचंय, नागपूरला घ्यायचंय, अमरावतीला घ्यायचंय किंवा आणखी कुठल्या सिटीमध्ये घ्यायचं आहे. तर ज्या कुठल्या कॉलेजेस तुम्ही विचारात घेतलेल्या आहेत त्या कॉलेजचा कट ऑफ बघणं मागच्या वर्षाचा खूप महत्वाचं आहे आणि त्या कट ऑफच्या अकॉर्डिंगली प्रिपरेशनला सुरुवात करणं हे तितकंच महत्वाचं आहे. तुम्ही रॅन्डमली सिलेबस डाउनलोड करून अभ्यास कराल, तुम्हाला माहितीच नाहीये की मला ज्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्याचा कट ऑफ काय, किती मार्क मिळवले पाहिजेत, त्याचा अंदाजच तुम्ही बांधला नाही, तुम्ही गोलच डिसाईड केला नाही आणि तुम्ही रॅन्डमली पळत सुटले. जे मिळेल ते आपण हातात घेऊ, असं होत नाही. तुम्हाला सगळ्यात आधी बघितलं पाहिजे की कोणतं कॉलेज आपल्याला प्रिफरेबल आहे. आपल्या लिस्टमध्ये ते टॉप कॉलेजेसची नावं सगळ्यात आधी फायनलाइज केली पाहिजेत. ती फायनल झाल्यानंतर तुम्ही त्याचा कट ऑफ बघितलं पाहिजे की मागच्या वर्षाचा कट ऑफ काय होता. आता काही मुलं तर अशा कॉलेजेसचे प्रिपरेशन करतात की त्या कॉलेजसाठी ही सीईटी मॅन्डेटरीच नाहीये. म्हणजे प्रायव्हेट कॉलेजेस असतील, प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज असतील, कुठेतरी रॅन्डमली नाव ऐकलं असेल आणि बस त्याच्यासाठी सीईटी लागते, या सीईटीचा फॉर्म भरून टाकला, नंतर कळालं त्याच म्हणजे महाराष्ट्राची जी ही सीईटी आहे त्याच्या अंडर ते कॉलेज येतच नाही. असे खूप इश्यूज क्रिएट होतात. म्हणून आधी हे चेक करणं गरजेचं आहे की कोणतं कॉलेज, त्या कॉलेजचा कट ऑफ काय आणि त्या कट ऑफ साठी मी किती मेहनत घेतली पाहिजे. ज्यावेळी तुम्ही याचा विचार करता, गोल डिसाईड करता, त्यावेळी तुम्हाला योग्य पद्धतीने तुम्ही पुढे जात असता. किती वेळ अभ्यास केला पाहिजे या सगळ्या गोष्टी तुम्ही ऑब्झर्वेशन मध्ये घेता. मित्रांनो, लक्षात घ्या, या सीईटी साठी 4 विषय आहेत. रिझनिंग, त्याच्यात वर्बल पण आहे, अरिथमॅटिक पण आहे, त्यानंतर इंग्लिश आहे, जीके आहे, त्याला तुम्ही जनरल अवेअरनेसही म्हणू शकता, आणि कॉम्प्युटर आहे. आता रिझनिंग बद्दल बोलूया तर 40 मार्काला ते आहे. 30 मार्काचं तुमचं इंग्लिश आहे, 70 मार्क झाले. 15 मार्काचं कॉम्प्युटर आणि 15 मार्काचं तुमचं जीके जनरल अवेअरनेस तुम्ही म्हणू शकता. म्हणजे टोटल 100 मार्काची ही परीक्षा असणार आहे. याच्यात एक लक्षात घ्या, एव्हरी स्टुडंट, प्रत्येक मुलगा हा इंग्लिश, जीके आणि तुमचं कॉम्प्युटर याचा अभ्यास करणारच. पण टॉपर फक्त डिसाईड करेल रिझनिंग, वर्बल आणि अरिथमॅटिक दोन्ही मिळून. तर सगळ्यात आधी अभ्यासाची सुरुवात करण्याआधी कॉलेजेस फायनल करा. 3-4 कॉलेजेस निवडा आणि त्या कॉलेजचे कट ऑफ बघा आणि त्या कट ऑफच्या अकॉर्डिंगली पुढे जा. मागच्या वर्षी साधारणतः 40,000 मुलांनी ही परीक्षा दिली होती, संपूर्ण महाराष्ट्र मिळून. सगळ्यात जास्त सीट जर ह्या कोर्सेसचे बघितले पुणे आणि मुंबईला आहेत. बाकी शहरांमध्ये कमी सीट्स आहेत, कमी कॉलेजेस आहेत. पण ही लिस्ट बघणं खूप गरजेचं आहे. मग ही लिस्ट नेमकी बघायची कशी आणि अभ्यासाला सुरुवात करायची कशी, चला त्याकडे वळूयात. तर स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल, मी ऑलरेडी ही साईट ओपन करून ठेवलेली आहे. गुगलमध्ये मी सर्च करून ठेवलेलं आहे महाराष्ट्र एमसीए सीईटी डीटी सेल. तर सगळ्यात आधी मी साईट ओपन करतो. मी क्लिक केलं, साईट आपल्या समोर ओपन झाली. या साईटवर आपल्याला जायचंय. ह्या साईटवर आपण ह्या एक्झामचा फॉर्म भरला होता. ठीक आहे. सगळ्यात आधी आपल्याला कॅपवर क्लिक करायचंय. आता या कॅपवर 2024 आणि 2025 ऑलरेडी दिलेलं आहे, म्हणजे मागच्या वर्षाचे हे कॅप प्रोसेस होती. मी त्याच्यावर क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर हे पोर्टल ओपन होईल. सीईटी सेल वेगवेगळ्या ह्या एक्झाम कंडक्ट करत असतो, त्या सगळ्यांची लिस्ट इथे आहे. त्याच्यात आपल्याला जायचंय बीसीए, बीबीए, बीएमएस याच्यावर.
मी याच्यावर क्लिक करतो. ओके, इथे आल्यानंतर आता तुम्हाला इथे चेक अलॉटमेंट स्टेटस दिसेल. ठीक आहे, या चेक अलॉटमेंट स्टेटसवर समजा कॉलेज वाईज अलॉटमेंट लिस्टवर आपण गेलो तर इथे तुम्हाला दोन पर्याय दिसतील. एक पहिला पर्याय आपल्या समोर आहे बीबीए, बीएमएस, बीबीएम, एमबीए इंटिग्रेटेड. आता एमबीए इंटिग्रेटेड म्हणजे काय, काही कॉलेजेस या बीबीए बरोबर एमबीए सुद्धा इमिडिएटली इंटिग्रेट केलेले आहेत. खूप कमी पर्याय आहेत. म्हणजे जर तुम्हाला इमिडिएटली त्याच कॉलेजमध्ये बीबीए करून एमबीए कंटिन्यू करायचंय, यू कॅन. सेम बीसीए आणि एमसीए सुद्धा इंटिग्रेटेड पर्याय आहेत. खूप कमी, अगदी क्वचित एक दोन कॉलेजेसमध्ये पर्याय आहेत. असे खूप पर्याय, म्हणजे प्रत्येक कॉलेजमध्ये हा पर्याय नाहीये. नॉर्मली सगळीकडे फक्त बीबीए असतं. एमबीए जे आहे ते मॅनेजमेंट कॉलेजेसमध्ये जनरली असतं आणि बीसीए हे सुद्धा आर्ट, कॉमर्स, सायन्स कॉलेजेसमध्येच असतं. बाकी जे एमसीए आहे ते इंजिनिअरिंग किंवा मॅनेजमेंट कॉलेजेसमध्येच असतं. तर मोस्टली हा जो पर्याय आहे तो काही क्वचित कॉलेजेससाठी आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं समजून घेण्याचा मुद्दा हा, सीईटी तर या दोन्ही कोर्सेससाठी एकच आहे. आयदर तुम्ही बीबीए करा किंवा बीसीए करा. आता इथेही मी क्लिअर करून देतो की पुणे शहरामध्ये जी मुलं बीसीए म्हणून ऍडमिशन घेणार आहेत तिथे त्यांच्यासमोर एकच पर्याय उपलब्ध होतं, तो म्हणजे बीबीए इन कॉम्प्युटर ऍप्लिकेशन. आधी ह्याच कोर्सला कॉमर्सच्या अंडर येणारं बीसीए म्हटलं जायचं, पण आता याला म्हणतो आपण बीबीए इन कॉम्प्युटर ऍप्लिकेशन. तर इथे कन्फ्युजन नको. जर आपलं 12वी आर्ट झालेलं आहे, 12वी कॉमर्स झालेलं आहे, तर आपल्याला बीबीए सीए लाच ऍडमिशन मिळेल. मी फक्त पुणे शहराचं बोलतोय, म्हणजे पुणे युनिव्हर्सिटी म्हणजे एसपीपीयूच्या अंडर येणाऱ्या कॉलेजेस बद्दल बोलतोय. बाकी ज्या कॉलेजेस असतील किंवा बाकी युनिव्हर्सिटीज असतील त्यांनी बीबीए इन कॉम्प्युटर ऍप्लिकेशन असा कोर्स नाही ठेवलेला आहे. त्यांनी सरळ त्याला बीसीएच नाव दिलेलं आहे. पुणे शहरामध्ये अजून एक कोर्स आहे बीसीए इन सायन्स, म्हणजे बीसीए सायन्स. याला मात्र 12वी सायन्सची मुलं ज्यांचं मॅथमॅटिक्स नव्हतं ती मुलं याला जाऊ शकतात. तर ती मुलं ह्या सेकंड ऑप्शन थ्रू अप्लाय करतील आणि ज्यांना बीबीए इन कॉम्प्युटर ऍप्लिकेशनला ऍडमिशन घ्यायचंय ती मुलं ह्या पर्याया थ्रू पुढे जातील. पुणे शहराबद्दल बोलायचं झाल्यास इथे बीबीए प्लेन सुद्धा आहे, बीबीए इन इंटरनॅशनल बिझनेस आहे, बीबीए इन कॉम्प्युटर ऍप्लिकेशन आहे. म्हणजे बीसीए करायचं म्हणजेच बीबीए इन कॉम्प्युटर ऍप्लिकेशन करायचं. मुंबई बद्दल जर बोललो तर तिथे बीएमएस किंवा तुम्हाला बीबीएम हे ऑप्शन जास्त मिळतील. बाकी शहरांमध्ये बीबीए जनरली मिळेल तुम्हाला. तर तुम्ही आधी कॉलेज डिसाईड करायचं आहे, म्हणजे कोर्स डिसाईड तर झालेलाच असेल तुम्हाला काय करायचंय, बीसीए की बीबीए. पण आता सगळ्यात आधी बघायचं की कॉलेज कोणत्या कॉलेजला आपल्याला गेलं पाहिजे. तर मी याच्यावर क्लिक केलं. मित्रांनो इथे तुम्हाला कॅप 1, कॅप 2, कॅप 3 म्हणजे ज्यावेळी तुमची एक्झाम होईल, मेरिट लिस्ट तुमची लागेल त्यावेळी तुम्हाला ऍडमिशन प्रोसेससाठी ह्या 3 मार्गांनी जावं लागतं, कॅप 1, कॅप 2, कॅप 3. त्यावेळी तुम्हाला बरेचशा डॉक्युमेंटची गरज भासते. तर डॉक्युमेंट्स कोणते कोणते तुम्हाला लागणार आहेत त्याच्यासाठी इमिडिएटली तुम्ही आत्ताच अप्लाय केलं पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही NHG अकॅडमी म्हणजे हा जो चॅनल आहे इमिडिएटली सबस्क्राईब करा, कारण येणाऱ्या वेळेत भरपूर व्हिडिओ याच्यावर येणार आहे. खूप कन्फ्युजन क्रिएट होतात, म्हणून त्या कन्फ्युजनला सावरण्यासाठी किंवा त्या कन्फ्युजन मधून बाहेर पडण्यासाठी आपण फ्री ऑफ कॉस्ट काउन्सिलिंगही प्रोव्हाइड करतो. तुम्ही पुणे शहरामध्ये असाल तर तुम्ही NHG अकॅडमीला व्हिजिट करू शकता. आणि अद्यापही अभ्यास समजा चालू केला नसेल सीईटीचा, काही प्लॅनिंगच केलं नसेल, खूप कन्फ्युजन मध्ये असाल तर इमिडिएटली NHG अकॅडमीचा क्रॅश कोर्स जो की कम्प्लीटच असणार आहे तो जॉईन करू शकता. 5 पुस्तकांचा सेट त्याच्यात तुम्हाला मिळणार आहे. इथेच प्रिपरेशन तुम्हाला करायचं आहे. जवळपास सकाळी मॉर्निंग 11ला ही बॅच आपण चालू करणार आहोत. 11 ते 12:30 तुमचं पहिलं सेशन होईल. 12:30 ते 2 तुम्हाला सगळ्या असाइनमेंट त्याच्यावर कंप्लीट करायचे आहेत. पुढे 2 नंतर तुम्हाला टेस्ट द्यायचे आहेत. म्हणजे टेस्टसाठी तुम्हाला थांबायचं नाहीये. सेम डे तुम्हाला टॉपिक, असाइनमेंट आणि टेस्ट या फ्लो मध्ये जायचं आहे. कारण खूप कमी वेळेत आपल्याला हे प्रिपरेशन करायचं आहे. ऑफलाईन मोड सुद्धा आहे, ऑनलाईन मोड सुद्धा आहे, रेकॉर्डेड मोड सुद्धा आहे. फीस थोडी याच्यात व्हॅरी होते, पण अत्यंत डिस्काउंटेड फीस या कोर्ससाठी आपण उपलब्ध करून दिलेली आहे. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला याच्या डिटेल्स मिळतील. तुम्ही त्या नंबरला व्हॉट्सअप करा, कॉल करा आणि ह्या बॅचेस तुम्ही जॉईन करू शकता. मित्रांनो आता ह्या इथे जर तुम्ही बघितलं कॅप 1, कॅप 2, कॅप 3 तर इथे तुम्हाला जवळपास बघा कॉलेजेस तुम्हाला दाखवतो मी. 376 कॉलेजेस महाराष्ट्रात आहेत. त्या कॉलेजेस तुम्हाला ह्या कोर्सेस ऑफर करतात, म्हणजे हे कोर्सेस ऑफर करतात. बीबीए असतील, बीएमएस असतील, बीबीएम असेल किंवा एमबीए इंटिग्रेटेड असेल.
मग ह्या बीबीए मध्ये तुम्हाला 3 व्हरायटी आहेत. बीबीए इन आयबी मिळतं, बीबीए इन सीए मिळतं, प्लेन बीबीए मिळतं, किंवा बाकी काही कॉलेजेसमध्ये तुम्हाला बीबीए एखाद्या वेळी मार्केटिंगही बघायला मिळेल. मग नेमकं मेरिट लिस्ट कशी तयार होते ते बघा. आता पुणे शहराबद्दल जर बोलायचं झालं बाबा, सगळ्यात मेन कॉलेज जर आपण म्हटलं तर बीएमसीसी कॉलेज. ठीक आहे, त्याचा कोड तुम्हाला इथे दिसेल. आता मी कॅप राऊंड 1 वर याच्यावर क्लिक करतो. हे बघा तुमच्या समोर मी इथे क्लिक केलं. चला याला आपण डाउनलोड करूया. मी हे डाउनलोड करतो. फाईल मी ओपन केली बघा. ओके, तर तुम्हाला लक्षात येईल की मागच्या वर्षी बीबीए साठी मेरिट नंबर, नीट लक्षात घ्या, स्टेट लेवल सीट आहेत. स्टेट लेवल सीट म्हणजे काय, 2 मेरिट लिस्ट बनणार आहेत. एक मेरिट बनेल तुमचं स्टेटचं, एक मेरिट बनेल ऑल इंडियाचं. म्हणजे जी मुलं महाराष्ट्रातली नाहीये त्यांनी ही परीक्षा दिलेली आहे त्यांच्यासाठी काही सीट्स शिल्लक असतात कॉलेजेसमध्ये, त्यांची मेरिट लिस्ट वेगळी बनते. तर महाराष्ट्र स्टेट लेवलची जी मेरिट होती त्या मेरिटमध्ये 30 नंबर ज्या मुलाचा किंवा मुलीचा आला होता त्या मुलाने कॅप 1 मध्ये म्हणजे 30 ज्याचा मेरिट होता त्याचा मेरिट म्हणजे पर्सेंटाईल जर आपण बघितलं तर 99.93 होता, त्याने बीएमसीसी ला अप्लाय केलं होतं. म्हणजे तुम्ही कट ऑफ तुमच्या लक्षात आला असेल की समजा बीएमसीसी ला तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंय तर हे सगळे तुम्ही बघू शकता 99 पॉइंटच्या पुढेच आहेत. तर साधारणतः 99 म्हणजे काय हे समजून घ्यायचाही प्रयत्न करूया. बघा 100 मार्काची ही परीक्षा आहे. म्हणजे समजा टॉपर जो कोणी आला होता 2024 ला, मी मेरिट लिस्ट तुम्हाला दाखवणार आहे, समजा त्याला 80 मार्क मिळाले असतील, 100 पैकी 80 मार्क टॉपरला, तर 80 बिकम्स युअर 100 पर्सेंटाईल काइंड ऑफ थिंग्स. ठीक आहे, तर 80 जो आहे तो तुमचा 100 पर्सेंटाईल झाला आणि मग त्या खालोखाल जे आहे तुमचं मेरिट हे क्रिएट होतं. तर साधारणतः जर बीएमसीसी या कॉलेजमध्ये तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल किंवा या लेवलच्या कॉलेजेसमध्ये, कारण मुंबईमध्ये खूप छान कोर्सेस आहेत, तिथेही चांगले चांगले कॉलेजेस आहेत. आता कोणते कॉलेजेस टॉप आहेत त्या सिटी मधले, त्याच्यासाठी वेगळा व्हिडिओ आहे. आजचा कॉन्टेक्स्ट हा आपला वेगळाच आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा, सेशनला लाईक करा आणि शेअर करा मित्रांमध्ये, कारण खूप महत्वाचा हा व्हिडिओ असणार आहे. मित्रांनो, इथे तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला हे लक्षात आलं असेल की इथे ऍडमिशन तुम्हाला घेण्यासाठी 99.93 लागेल. पण हा कोर्स नीट बघा, कोणता कोर्स आहे, बीबीए. हायलाइट केलाय मी तो कोर्स, इथे तुम्ही बघू शकता की हा कोर्स आहे बीबीए. मग इथे मी तुम्हाला सांगितलं की हे जे होते ते स्टेट लेवल सीट्स होते. चला खाली जाऊया, हे पण स्टेट लेवल सीट आहे. ऑब्विसली इथे कॅटेगरी वाईज एससी, ओबीसी, ओपन प्रत्येकाला तुम्ही इथे ऑब्झर्व करू शकता. साईट मी तुम्हाला सांगितली आहे, स्वतः ही लिस्ट डाउनलोड करा, ऑब्झर्व करा, नो प्रॉब्लेम. चला मी खाली येतो. इथे तुम्ही बघत असाल स्टेट लेवल सीट्स अजूनही चालू आहेत. स्टेट लेवल सीट इथे तुम्हाला लक्षात येईल काही डिफेन्सच्या सीट आहेत, ऑर्फन सीट्स आहेत, त्यानंतर ऑल इंडिया सीट्स अलॉटेड टू ऑल इंडिया कॅन्डिडेट्स. तर तुम्हाला लक्षात आलं असेल यांची मेरिट लिस्ट जी आहे ती वेगळी आहे. 61 नंबर म्हणजे त्यांची मेरिट लिस्टच वेगळी आहे. ठीक आहे, तर त्यांच्यासाठी मेरिट हे वेगळं लागेल, त्यांचे सीट्स वेगळे असतील, तुम्हाला त्यांच्याबरोबर कॉम्पीट करायचं नाहीये. देन स्टेट लेवल ईडब्ल्यूएस सेक्शन असतं याच्यामध्ये. ठीक आहे, 8 लाखाच्या पेक्षा ज्यांचं कमी उत्पन्न वगैरे असतं त्यांना स्पेशल काइंड स्कॉलरशिप वगैरे मिळते, त्यांच्यासाठी हे आहे. चला पुढे जाऊया. TFWH चे सीट्स त्यांचं वेगळ्या पद्धतीने इथे रिझर्वेशन म्हणजे वेगळ्या पद्धतीने म्हणूया की वेगळ्या पद्धतीने त्यांची मेरिट लिस्ट इथे बनणार आहे, कारण हे सगळे आरक्षणाचे विषय आहेत सगळ्यांचे. तुम्ही इथे तुम्हाला लक्षात आलं असेल बाबा 99 आणि 98 हे तुम्हाला पर्सेंटाईल तिथे अपेक्षित आहे. त्यानंतर स्टेट लेवलच्या इथे येऊ तर तुम्हाला आता इथे कोर्स बदललेला दिसेल, बीबीए इन कॉम्प्युटर ऍप्लिकेशन म्हणजेच बीसीए. मी तुम्हाला म्हटलं पुणे शहरासाठी. ठीक आहे, सेम दुसऱ्या शहरासाठी तो कोर्स असू शकतो. तर मित्रांनो, ज्या मुलांनी बघा सीईटी देताना सगळ्यांनी सारखी सीईटी द्यायची, ही सीईटी द्यायची, पण जी मुलं ह्या कोर्ससाठी अप्लाय करतील, म्हणजे समजा 40,000 मुलांनी परीक्षा दिली, बीसीए ह्या नावाने जी मुलं अप्लाय करतील, 10,000 मुलांनी अप्लाय केलं तर ती तुमच्या कॉम्पिटिशन मधून निघून गेली. समजा तुम्हाला बीबीए करायची, आता उरले 30,000 मुलं. तर 30,000 मधून समजा कोणी बीबीए सीए ला अप्लाय केलं 10,000 मुलांनी, ते वेगळे झाले. बीबीए आयबी ला अप्लाय केलं, ते वेगळे झाले. म्हणजे प्लेन बीबीए साठी फक्त 10,000लाच तुम्हाला कॉम्पीट करायचं आहे, हे तुम्ही समजून घ्या.
ठीक आहे, हे समजून घेणं महत्वाचं आहे. म्हणजे 40,000मध्ये माझं कॉम्पिटिशन आहे का, हे समजून घेणं तेवढंच महत्वाचं आहे. नाही तर मुलांमध्ये कसा गैरसमज होतो, सर 99 लागतंय, आता करायचं काय. अरे पण इथे समजून घेण्यासारखं हे आहे की आपल्याला कॉम्पिटिशन सगळ्यांबरोबर करायचं नाहीये, आपल्याला फक्त त्या कोर्ससाठी ज्याला आपण अप्लाय करणार आहोत त्या मुलांमध्येच कॉम्पिट करायचं आहे. चला पुढे जाऊया. सेम मित्रांनो ही मेरिट लिस्ट असणार आहे. पुढे गेल्यानंतर इथे कोर्स आता तुम्हाला बदललेला दिसेल. हे बघा, बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन इन इंटरनॅशनल बिझनेस. तर आता तुम्हाला लक्षात आलं असेल की समजा बीएमसीसी कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे तर तिथे 3 कोर्सेस आले, बीबीए, बीबीए इन सीए, बीबीए इन आयबी. मग आता नेमकं तुम्हाला ज्या कोर्ससाठी ऍडमिशन घ्यायचंय कॅप राऊंड मध्ये तुम्ही तोच पर्टिक्युलर कोर्स पुट करणार आणि डेफिनेटली त्याच्या अकॉर्डिंगली तुमची मेरिट लिस्ट होणार. मग ह्या मेरिटच्या अकॉर्डिंगली आता तुम्ही विचार केला पाहिजे, गोल डिसाईड केला पाहिजे की जर 99% आणायचं आहे तर तुम्ही फोकस किती केला पाहिजे. मग एखादा मुलगा त्याच उलट समजा नागपूरमध्ये प्रिपरेशन करत असेल आणि नागपूरच्या त्या पर्टिक्युलर कॉलेज मधलं जर कट ऑफ हे 70 असेल, 60 असेल, मित्रांनो त्याप्रमाणेच तुम्हाला मेहनत अपेक्षित आहे करणं. अगदी 99 मिळवण्यासाठी मग त्याच्यासाठी मेहनत करायची गरज नाहीये. अननेसेसरी रेस में सब लग गए और बस भाग रहे हैं, ये काम मत करो. प्लॅनिंग, गोल हे सगळं तुम्हाला कन्सिडरेशन करूनच काम केलं पाहिजे. तर इथे तुम्हाला तुमच्या वेगवेगळ्या सिटी मधल्या सगळ्या कॉलेजेस मिळतील. समजा मी वरती गेलो, इथे अमरावतीचं कॉलेज आहे, इथलं तुम्ही कॅप 1चं, कॅप 2चं, कॅप 3चंही कट ऑफ बघू शकता. समजा मी कॅप 3चं कट ऑफ बघितलं तर तुम्हाला लक्षात येतील इथे बीबीए हा कोर्स आहे, हे सगळं तुम्ही डाउनलोड करू शकता. बघा 99 अमरावतीमध्ये 99चा कट ऑफ होता, त्यानंतर 99 आणि अगदी खाली गेलो तर 79ला सुद्धा ओपन मुलांना ऍडमिशन मिळालेले आहे. तर जेव्हा तुम्ही हे ऑब्झर्वेशन करता त्यावेळी तुम्हाला कॉन्फिडन्स येतो की यस मी ज्या कॉलेजला अप्लाय करणार आहे त्याच्यासाठी काय कट ऑफ असू शकतो आणि कॉन्फिडेंटली त्याला तुम्हाला फेस करण्याची ताकद मिळते आणि तुम्हाला अंदाज येतो की मला किती अभ्यास केला पाहिजे. आणि NHG अकॅडमीमध्ये याचं कंटिन्युअसली गायडन्स दिलं जातं. नुसतं फक्त क्लास पुरतं किंवा त्या कोर्स पुरता पण मर्यादित नसतो, तर क्लास नंतरही तुम्हाला या सगळ्या कॅप प्रोसेससाठी खूप काउन्सिलिंगची गरज असते, गायडन्सची गरज असते. कुठलं कॉलेज कसं कशा पद्धतीने चूज करायचंय, काय नेमकं केलं पाहिजे, या सगळ्यांचा गायडन्स आम्ही फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला देत असतो. तर मित्रांनो इथे यवतमाळचं कॉलेज तुम्हाला दिसेल, अमरावतीचं दिसेल, शेगावचं दिसेल. तर जवळजवळ हे जेवढेही कॉलेजेस आहे तुम्ही तुमच्या रिजनची कॉलेज हे सेग्रिगेट करा, सेपरेट करा. सेपरेट करून त्यांचा प्रत्येकाचा कट ऑफ बघा आणि कट ऑफच्या अकॉर्डिंगली अभ्यास करा. हे सगळ्यात महत्वाचं होतं. आता याला मी बॅक करतो आणि मेन पेजवर मी आलो. आता इथे तुम्हाला एक इथे दिसेल फायनल मेरिट लिस्ट. प्रोव्हिजनल कडे जायचं नाही, फायनल मेरिट लिस्टवर आपण येऊयात. इथे ऑल इंडिया पण तुम्हाला दिसेल, सगळ्या ऑप्शन तुम्हाला दिसले बघा. ही बीबीए ची मेरिट लिस्ट इकडे तुम्हाला दिसते, बीसीए मेरिट लिस्ट दिसते, अशा सगळ्या मेरिट लिस्ट दिसतील. समजा मी ही मेरिट लिस्ट ओपन केली. ओके, तर चला याला मी थोडंसं झूम करतो मित्रांनो. तुम्हाला इथे दिसेल की हा मेरिट 1 आहे. आसवानी यश अनिल म्हणून कोणी स्टुडंट होता, ओपन कॅटेगरी, ठीक आहे. सीईटी मेरिट स्कोर त्याचा झालाय 99.99, ठीक आहे. आणि हे त्याचे काही मार्क्स वगैरे होते. बघूया आपण की ओपन कॅटेगरी या सगळ्या वेगवेगळ्या कॅटेगरीज तुम्हाला इथे दिसतील. आणि मी सगळ्यात आता खाली जातोय मित्रांनो. 41,253 मुलांनी इथे परीक्षा दिलेली होती, हे समजून घ्या. त्यानंतर अजून एक समजण्यासारखं इथे आहे, बघा पर्सेंटाईल बघा 0.00, म्हणजे इतके कमी पर्सेंटेज मिळतात. निगेटिव्ह मार्किंग नाहीये तरी मुलं या पद्धतीने एक्झाम देतात. नॉन निगेटिव्ह म्हणजे आपण म्हणूया की तुमचा नॉन निगेटिव्ह रिझल्ट पाहिजे किंवा 0 नको रिझल्ट, नॉन 0 रिझल्ट पाहिजे. 1, 2, 3 काही जे मार्क्स असतील मित्रांनो तुम्हाला प्रवेश इथे मिळणार आहे. ओके, TFWS ट्युशन फी वेवर स्कीम अप्लाय केलंय नाही केलंय सगळ्या डिटेल्स तुम्हाला इथे मिळतात. चला बॅक करतो मी. आता आपण येऊ इकडे. ओके, सेम लिस्ट तुम्ही जर बघितली तर इथे सुद्धा तुम्हाला दिसेल 41,253. म्हणजे
हीच मुलं BCA ला सुद्धा आहेत, हीच मुलं BBA ला आहेत. दोन सेपरेट मेरिट लिस्ट जरी दिसत असल्या तरी हीच मुलं सगळ्यांना अप्लाय करणार आहेत. जो मुलगा कॅप राऊंड मध्ये जो कोर्स चूज करेल त्याला त्या ठिकाणी ऍडमिशन मिळेल, हे समजून घेणं महत्वाचं आहे. तर इथून पुढे अभ्यास करताना सगळ्यात आधी ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे, जिथे कुठे प्रवेश घ्यायचा आहे मित्रांनो, त्या कॉलेजेसची लिस्ट आधी बनवा. त्या कॉलेजेसचा कट ऑफ काय ते बघा. त्यानंतर अजून एक मुद्दा, जो शेवटचा मुद्दा मी क्लिअर करतो. आता ही लिस्ट मी इथे BMCC ची ओपन केली होती. तुम्हाला इथे सगळ्यात महत्वाचं लक्षात येईल ते बघा, होम युनिव्हर्सिटी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. समजा नीट समजून घ्या, तुमचं रिजन समजा नागपूर असेल आणि नागपूरमधनं तुम्हाला वाटतंय की चला आम्हाला पुणे शहरामध्ये प्रवेश घ्यायचा आहे, तर होम युनिव्हर्सिटी ह्या कॉन्सेप्टचाही तुम्हाला अंदाज घेतला पाहिजे. मला इथे एखादा सीट मॅट्रिक्स दाखवतो. ओके, या सीट मॅट्रिक्स वरनं सुद्धा बराचसा अंदाज येतो. तर याच्यात सेम मी सर्च करतो. ओके, हे BMCC कॉलेज समोर आलं. तर या BMCC कॉलेजमध्ये जर आपण अंदाज घेतला तर अनएडेड ऑटोनॉमस कॉलेज आहे. कॅप सीट ज्या आहेत त्या 144 आहेत. त्यापैकी आता बघा, स्टेट लेवल सीट ओपन कॅटेगरीसाठी फक्त 29 आहेत. हे समजून घ्या. जोपर्यंत तुम्ही हे समजणार नाही तोपर्यंत तुम्ही नेहमी कन्फ्यूज असाल की तुम्हाला हे नका बघू 144. तुम्हाला ज्या कॅटेगरी थ्रू अप्लाय करायचंय त्या कॅटेगरीमध्ये नेमक्या सीट्स किती आहेत, जनरल, लेडीज, हे सगळं तुम्हाला ऑब्झर्व केलं पाहिजे. म्हणजे मुलींना किती सीट्स आहेत, काय आहेत, खूप डिटेल्ड इथे सगळं दिलेलं आहे. तुम्हाला इथे लक्षात येईल इन्स्टिट्यूट लेवल सीट्स म्हणजे मॅनेजमेंट कोट्या थ्रू जे ऍडमिशन्स होतात, जे इन्स्टिट्यूट डिसाईड करतं, तर ते 36 सीट्स आहेत. म्हणजे तुम्हाला जे मिळतात 144 सीट्स इथे आपल्याला दिसत आहेत. ठीक आहे, नेमकं त्याचं बायफर्गेशन कसं होतं, काय होतं, काय नाही. म्हणजे कॅप सीट्स या 144 आहे आणि त्याच्यात जर या 36 मिळवले आपण तर तुम्हाला लक्षात येईल की इथे लगेच तो टोटल किती होऊन जातो, 180चा होऊन जातो. म्हणजे सीट जरी इथे 180 दिसल्या तरी कॅप मध्ये जाणार फक्त 144 आहे. खूप गोष्टी आहेत छोट्या छोट्या. काउन्सिलिंगसाठी आपण संपर्क करा. फ्री ऑफ कॉस्ट आपल्याला काउन्सिलिंग दिलं जाईल. बॅच ही इमिडिएटली लवकरच स्टार्ट होत आहे. ज्या दिवशी आपला निर्णय झाला त्या दिवशी आपण बॅच जॉईन करू शकता. रिकव्हरी आम्ही प्लॅन करतो. ऑफलाईनही करू शकता, ऑनलाईनही करू शकता. जी बॅच इथे ऑफलाईन चालणार त्याचंच ऑनलाईन रेकॉर्डिंग किंवा ऑनलाईन लाईव्ह मध्ये तीच बॅच चालणार आहे. डाऊटसाठी वेगळा प्लॅटफॉर्म असतो. सगळ्या दृष्टीने परिपूर्ण हा कोर्स आहे. प्लॅन त्याचा तुम्ही करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. येणारे व्हिडिओ आपल्यापर्यंत डेफिनेटली पोहोचतील. मित्रांनो, इथेच थांबूया. थँक्यू व्हेरी मच.